मन मंदिरा गजर भक्तीचा. एक येडपट होता, श्रीमंताचं पोर होतं. त्यामुळे मग मुलगी कोणी देत नव्हतं. पण एक गरिबाची मुलगी होती, जिला खाण्याचं सुद्धा काही नव्हतं. हुशार होती. लग्न लावलं. मग आपल्या घरात पडून राहायचा, खायचा. ती सगळी मग सासऱ्याने तिला तयार केली. ती सगळी व्यवस्थित बघू लागली. एक लक्षात ठेवा, हे सगळं गंधरूप आहे. आता थोडंसं जसं मला कळतं तसं सांगतो. अगदी कसं काही सांगता येईल असं काही नाही. ज्ञानोबारायच्या बरोबरी कोणी करू शकते, पण ते सुचवतील तेवढं सांगतो. अत्तरातून बाहेर पडला तो गंधच, गटारची वास आली तो गंधच. बरोबर आहे ना? जेवणाची वास आला तोही गंधच. विविध गंध आहेत. माझं बोलणं कळलं? विविध गंध आहेत. पण हे सगळे गंध बाहेर पडल्यानंतर हवेमध्ये जातात आणि एकरूप होऊन जातात. पुन्हा सुगंधही राहत नाही, दुर्गंधही राहत नाही. खलास. माणसं काय म्हणतात माहिती आहे का? घाण सुटली, खिडक्या उघडा. खिडकीतून तो बाहेर गेला की त्याच्याशी एकरूप झाला. मग त्यांना विचारावं, सुगंध कुठे गेला? बाहेर जाऊन बघितले खिडकीतून, नाही म्हणले. गंधाशी एकरूप झाला. म्हणजे मूळ तत्वामध्ये दुर्गंध का सुगंध, चांगलं का वाईट, खरं का खोटं, हे बिलकुल नाही. एक सुगंध. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, सुगंधासे सुगंध तृप्तीला तृप्ती वाहिली. एक त्यांचा अभंग आहे, तृप्ती भुकेली काय करू माये. हे मौलीनेच लिहावं. बाकी माणसं म्हणतात आम्हाला अजून तृप्त झालो नाही. ते म्हणले मी तृप्त झालोय, पण माझ्या तृप्तीला भूक लागली आहे. वा, माझ्या तृप्तीला भूक लागली आहे. आता अगदी व्यवहाराच्या दृष्टिकोनातून मगाशीच म्हटलं, मला कळलं तसं सांगतो. उत्तम साजूक तुपातली जिलेबी केली, अगदी केशर बिशर टाकून अतिशय सुंदर अशी जिलेबी केली. डोळ्याला बघून आनंद वाटला. 1 खाल्ली, 2 खाल्ली, 3 खाल्ल्या, 4 खाल्ल्या. खाता येत नव्हतं तरी कोंबलं. आतलं म्हणतोय, किती खातोयस, मरायचंय का? असं जेव्हा म्हणलं तेव्हा तो थांबला. काय, कसं काय, पोट भरलं का? नाही म्हणला, पोट काही भरलं नाही. पण मग म्हणला खा का? म्हणला जात नाही ना. याचा अर्थ अजून तृप्त झाली नाही. तृप्तीची तृप्ती. खादलेसे खावे वाटे. बरं का? तृप्ती भुकेली. सामान्य माणूस अतृप्त आहे म्हणून तृप्त होतो. ज्ञानोबाराय तृप्त आहेत तरी म्हणतायत माझ्या तृप्तीला भूक लागली. तृप्ती भुकेली काय करू माये. काय करू माये. पांडुरंगाला इतक्या वेळेला पाहिला तरी पाहून बाहेर पडताना मागच्या पावली असं वाटतं, पांडुरंगा केव्हा रे भेटशील. तृप्तीला भूक लागली. काय शब्दाचं कौतुक आहे आणि काय भूमिका आहे. भूमिका कळणं सुद्धा अवघड आहे. आपण तृप्त, नारद भक्ती सूत्र सुद्धा तेच म्हणतो, अमृतो भवती तृप्तो भवती यल्लब्ध्वा अपवान सिद्धो भवती. अमृतो भवती, शेवटी म्हणाले तृप्तो भवती. बरोबर आहे? इथपर्यंत आलं. तृप्तो भवती. ज्ञानोबाराय म्हणतात तृप्ती भुकेली काय करू माये. माझ्या तृप्तीला भूक लागली. आणि तृप्तीला भूक लागल्यानंतर त्याच्यातून जो स्वयंपाक बाहेर पडला, त्याच्यातून जी स्फूर्ती बाहेर पडली, ती स्फूर्ती म्हणजेच अमृतानुभव. इथे काही मिळवायचं नाही म्हणून इथे काय सांगितलंय का? बघा, इतर जे ग्रंथ आहेत, नावं ठेवायचं काही कारण नाही कुणाला, किंवा कमी जास्ती करायचं काही, याच्याकरता मी इथे बसलेलो नाही आहे. म्हणजे सहज बोलताना माणसांना वाटायचं इतकी पारायणे करा म्हणजे अमकं होईल, इतकं वाचा म्हणजे अमकं होईल. याच्यात काहीही नाही आहे. असं आहे का की ही ओवी वाचली की तुमचं पाप धुतलं जाईल? नाही. याच्यात पुण्याच्या गोष्टी कुठे गेल्यात का?
पापाच्या नाही, पुण्याच्या नाही, कशाच्याही नाही, केवळ स्वरूप म्हणजे काय, खलास. कशाची चर्चा नाही. बाकीच्या पुस्तकामध्ये आहे, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा विषय येऊन गेला. सुख काय, दुःख काय, किंबहुना सोय जीव आत्मयाचील आहे, ते तजे होय तया नाम सुख. ते सुख का किरटी तुझं दावी जेले तिठी, जय आत्मयाची वेटी जीवाश होय. झाली सुखाची व्याख्या, झाली सुखाची व्याख्या. पाप काय, ते म्हणले खालच्या दर्जाच्या पापात जात नाही. काय देव निराळा मी निराळा हे समजणे हे पाप. मी माझी ऐसे आठवण विसरले दयाचे अंतःकरण, त्याला संन्याशी म्हटला. कळलं का तुम्हाला? म्हणजे प्रत्येक गोष्टीतली व्याख्या जर बघितली, हे मोठं कौतुकाचं आहे. म्हणून महाराज या ठिकाणी सांगतायत, गुळ गुळे परिपडला, मेरू सुवर्णे मडिला, का ज्वाळा गुंडाळीला अनळू जायचा. गुळाने गुळास माखले. गुळाने काय केलं? गुळास माखलं. गुळाला गुळाची मेजवानी दिली. मेरू म्हणजे सोन्याचा पर्वत, त्याला सोन्याने मडवलं. मेरू पर्वत म्हणजे तिथे अर्थ असा आहे, सोन्याचा पर्वत. त्याला मडवलं कशाने? सोन्याने. काय फरक झाला? काही फरक झाला नाही. म्हणून ज्वाळा अग्नी मिळे, ते मिळण्याचे नाही झाले, ते बी स्फुरणचे राहिले स्फुरण काही. ज्वाळा अग्नीला मिळाली नाही, स्फुरण स्फुरणाच्या ठिकाणी. हे बहु काय बोलीजे, नभ नभीची रे जे, ते तर कोण काही निदैजे का जागणे काही. हा येणे पहिला ऐसा, काही न पाहिला हा जैसा, आणि न पाहताही वायसा पहावे ना. त्याचप्रमाणे याच्या पाहण्याचा प्रकार काही न पाहिल्यासारखा आहे. माझं बोलणं कळलं का? जरा समजून सांगतो. तुम्हाला आरशात पाहिलं, तुम्हाला आरशात पाहिल्यानंतर प्रश्न निर्माण होतो, कोणाला पाहिलं? कोणालाच पाहिलं नाही, तुम्हाला पाहिलं म्हणून पाहिलं या शब्दाला काही अर्थ नाही. चला, एक अगदी मागे एकदा दृष्टांत सांगितला होता, तो सांगतो, म्हणजे थोडंसं कळायला सोपं होईल. या लेवलचा दृष्टांत नाही, विशिष्ट लेवलला विशिष्ट दृष्टांत अगदी चपखळ बसतात, पण काही काय थोडंसं खाली येऊन सांगावं लागतं. समग्राचं मुद्दा लक्षात घ्या. पहिल्या दिवशीच्या प्रवचनात तेच पुढे चालू आहे आता. तरी स्फुरण मात्र जे ऐकले, ते पाहण्या दोषे पुढे फरकले, परी मागे काय उरले न्याळी ऐसे, आता तेच तयासी जाण, पाहता नये पाहते विण, ऐसी काही खुणानुभवाची. काहीच पाहत नाही, आपल्यालाच आपण पाहतो. आपलं स्फुरण, जगत हे स्फुरण आहे, आपलंही स्फुरण आहे. स्फुरणातून स्फुरणाचं दर्शन. कल्लोळ आणि घातले, सोनेने सोने पांगुरले, वा दिठी जी पाय गुंतले दिठीची ते, कल्लोळ जळी घातले. जळाला कल्लोळाने पांघरून टाकलं. आता कल्लोळ म्हणजे काय? तसं मायेचं आवरण नाही. मायेचं आवरण नाही, नीट लक्षात घ्या. पाण्याला कल्लोळाने झाकलं, सोनेनी सोने पांघुरले. काय केलं? लक्षात ठेवा. अलंकार केले, एक सोन्याचं वस्त्र घेतलं आणि त्याच्यावर ढाकलं. काय झालं? काय झालं असं म्हणले का कोणी? कापडाचं वस्त्र झाकलं तर बाजूला काढून ठेवा म्हणतील. ठेवून द्या तिकडे. बरोबर आहे. सोन्याचं वस्त्र असेल तर, वस्त्र सोन्याचं आहे बरं का, इकडे तिकडे टाकाल. मग वस्त्र सोन्याचं, आतले दागिने कशाचे आहेत? अहो तेही सोन्याचेच आहेत. तसं इथपासून तिथपर्यंत तुम्ही सगळे सोन्याचेच आहात. कळलं का? आता तुम्हाला कळत नाही, त्याला आम्ही काय करावं? काय? डोक्याचा भाव तोच पायाचा भाव, जो पायाचा भाव तोच हाताचा भाव. सगळं दुर्मिळ आहे, सगळं दुर्मिळ आहे. एक बोट तुटलं तर दुसरं मिळत नाही. एक नख गेलं तर ते फुटलेलं असं जाड दिसतं, पण दुसरं येत नाही. जिथे आम्हाला एक नख करायची ताकद नाही, तिथे आम्ही देव आहे का नाही चर्चा काय करावी? एक स्फुरण मात्र आहे. म्हणून कल्लोळ पाण्याला झाकतो, पाणीच. सोन्याला सोन्याने झाकलं, दागिऱ्याला सोन्याने झाकलं. तसं कल्लोळ पाण्यात घातले किंवा दुसरं काहीच नाही. श्रुतीसी मिळविली श्रुती, धृतीसी मिळविली धृती, तृप्ती ओगरली.
शब्दात शब्द मिळवला, शब्दाने शब्द ऐकला, गंधास गंध मिळवला, सुगंधास सुगंध दिला, तृप्तीला तृप्ती वाटली. तेच तेच काय झालं, काय म्हणतात, शब्दात शब्द मिळाला. आता बघा, पहिला शब्द माझा बाहेर पडला, हां, त्या पहिला शब्द बाहेर पडला, त्याच्यात दुसरा शब्द मिळाला. मन मंदिरा गजर भक्तीचा.